सरकारनं कितीही घोषणांचा योजनांचा पाऊस पाडला तरी ती योजना राबवणारी यंत्रणा जर निबर कातडीची असेल तर त्या योजनांचा काहीही फायदा जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाही। सध्या शेतकरी कर्जमाफीची ही तीच कथा आहे। कर्जमाफीच्या नावानं थट्टा, सरकारच्या कर्जमाफीची पोलखोल। शेतकऱ्यांना कर्जमाफीची फक्त प्रमाणपत्र, आवाज उठवल्यावर शेतकऱ्याला कर्जमाफी। मोठा गाजावाजा करत सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची पोलखोल झाली आहे। वर्षभरानंतरही कर्जमाफीतला सावळा गोंधळ संपलेला नाहीये। बीडमधल्या सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीतल्या कारभाराचं पितळ जाहीरपणे उघड पाडलं। अंजनडोह बाळासाहेब हरिभाऊ सोळंके हे कर्जमाफीचं प्रमाणपत्र आहे। म्हणजे एक शेतकरी मला मिळाले की नाही मिळाला, त्याला सर्टिफिकेट मिळाले की नाही, पण कर्जमाफी झाले का सांग झालं तू? कर्जमाफी झाले नाही झाली। हा खोटेपणा कोण करतंय, कोणासाठी करताय? या गरीब सगळ्या आपल्या अन्नदात्याला तुम्ही असं खोटं बोलून फसवताय। उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषणात कर्जमाफीची पोलखोल करताच कुंभकर्णांना खाडकण जाग आली आणि केवढा चमत्कार बघा, 5 तासांच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमाही झाले। माझ्या कर्जाची दखल घेत माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मला योग्य तो न्याय मिळवून दिला व SBIचे मॅनेजर शाखा प्रमुख यांनी मला ठीक 7:46 तुमच्या कर्ज खात्यात रक्कम जमा झाली म्हणून फोनवर सांगितले। प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा जाब विचारण्यासाठी शेतकरी बाळासाहेब सोळंकेंना घेऊन शिवसैनिक बँकेत दाखल झाले। त्यावेळी बँक व्यवस्थापकानं दिलेलं निबर कातडीचं हे उत्तर ऐका। याचा अर्थ असा झाला का साहेब, म्हणजे कर्ज माफी झाली परंतु त्याची रक्कम आपल्याकडे जमा झाली नाही? हा, तसंच कर्ज माफीसाठी पात्र होते म्हणून त्यांना ते सर्टिफिकेट दिलं। हो, पात्र फक्त सर्टिफिकेट देऊन बोलवून केली का त्यांनी? पात्र आहेत ना, इथे लिहिलं असेल ना। नाही, पात्र आहेत एवढं करूनच कर्जमाफी झाली असा त्याचा अर्थ नंतर त्यांच्या अकाउंटला जमा व्हायचेच होते अजून। पेपरातून वाचलेली आणि टीव्हीवर ऐकलेली कर्जमाफी मिळवण्यासाठी गावखेड्यातला शेतकरी बँकांच्या दारावर धडका देतोय आणि सरकारी व्यवस्था नुसती कागदी प्रमाणपत्र माथ्यावर मारून नियम आणि अटींच्या जंजाळात अडकवून या शेतकऱ्यांची थट्टा करते। हेच या सगळ्या प्रकरणातून समोर आलंय। सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड। आणि यानंतर एक धक्कादायक बातमी आहे नागपूरमधून। तुमच्यापैकी बरेच जण क्राईम पेट्रोल हा कार्यक्रम दररोज बघत असतील, मात्र हाच क्राईम पेट्रोल कार्यक्रम बघून एका पत्नीनं आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या केली आहे। नागपूरमध्ये रश्मी पवनीकर म्हणून एक महिला आहे, तिने आपल्या प्रियकरासोबत आपल्या पतीचाच म्हणजे शेखरचा खून केल्याचं उघड झालंय। सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावातून हा प्रकार घडलाय। विवाहित रश्मीची फेसबुकवरती प्रज्वल भैसारे नावाच्या तरुणाशी ओळख झाली, त्यातूनच त्यांचं प्रेम झालं। मात्र प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीनं काटा काढण्यात आला। क्राईम पेट्रोल मालिका बघून तिनं पतीच्या हत्येचा कट रचला हे पोलीस तपासात त्यानंतर उघड झाले आणि या प्रकरणी पोलिसांनी रश्मी आणि तिचा प्रियकर प्रज्वल यांना बेड्या ठोकल्या। आणि यानंतर बातमी आहे मुंबईमधून। मुंबईमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 3रा दिवस आहे, अजूनही काहीही तोडगा निघालेला नाहीये। दरम्यान बेस्ट कर्मचारी संघटनेचे सचिव शशांक राव यांनी काही वेळापूर्वीच माहिती दिली आहे की महापौरांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलेलं आहे। दुसरीकडे आज बेस्ट कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली, आपल्या मागण्या काय आहेत त्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या। तिसरीकडे वेगवेगळ्या बेस्ट जे आगार आहेत तिथे बेस्टचे कर्मचारी आहेत ते गेटवरती उभे आहेत, आंदोलन करतात। 3 दिवस झालं उद्धव ठाकरेंनी देखील मध्यस्थी केलेली आहे, मात्र 3 दिवसांनंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं गेलेलं नाही आणि त्यामुळे अजूनही 3ऱ्या दिवशीही हा संप सुरूच आहे।